दरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसदेमध्ये निवेदन देताना नेमकं काय म्हटलंय ते पाहूया। बांगलादेशमधील परिस्थितीवर परराष्ट्र मंत्री संसदेत काय म्हणाले? बांगलादेशमध्ये आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयानंतर जुलै महिन्यापासून हिंसाचाराच्या घटना घडत होत्या। हिंसाचार करणाऱ्यांना शेख हसीना यांना हटवायचं होतं। 5 ऑगस्टला शेख हसीनांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला। हिंसाचाराच्या घटना वाढल्यानंतर हसीना यांनी बांगलादेश सोडला, भारतात येण्याची विनंती केली। बांगलादेशमधील हिंसाचाराच्या घटनांवर आणि घडामोडींवर भारताची नजर आहे। बांगलादेशमधील हिंदूंच्या विरोधी हिंसा ही चिंतेची बाब। सर्व परिस्थिती पाहता भारत बांगलादेश सीमांवर अलर्ट जारी। हिंदूंच्या मंदिरांवर, घरांवर बांगलादेशात हल्ले सुरू आहेत, हे चिंताजनक आहे। बांगलादेशमध्ये सध्या जवळपास 9,000 भारतीय विद्यार्थी आहेत। बांगलादेशात 18,000च्या आसपास भारतीय आहेत। भारत सरकार आर्मी चीफच्या संपर्कात आहे। तिथे जे सरकार सत्तेवर आहे ते भारतीय उच्चायोगासह भारतीयांना सुरक्षा प्रदान करतील। बांगलादेशच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झालंय। बॉर्डरवर BSFची करडी नजर आहे।